नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, बघा आज मी बनवणार आहे मस्त अशी झणझणीत शेंगदाण्याच्या कुटातली भरलेली वांगी. आता मी इथे मस्त अशी फ्रेश वांगी आणली आहे. त्यांना अर्धा तास पाण्यामध्ये ठेवून आता मी त्यांना व्यवस्थित असं कट करून घेणार आहे. चला तर आता मी ही अशी सगळी कट करून घेते. आता बघा मी इथे थोडेसे चार पाच लसूण पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं अद्रक घेतलं आहे. ते आता मी खलबत्त्यात कुटून घेणार आहे. आता मी इथे घेतला आहे 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट. बघा आम्ही ना नाशिककडचे आहेत, तर आमच्याकडे खोबरं खूप कमी वापरलं जातं, पण आमच्याकडे शेंगदाणेच रोज वापरलं जातात. आमच्या घरी पण जेव्हा भुईमूग होतो तेव्हा 8-8, 9-9 पोते शेंगदाणे होतात, पण आम्ही ते सगळे घरीच ठेवतो खाण्यासाठी गावाकडे. आता बघा मी इथे 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. अद्रक लसूणची आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकली. हिरव्या मिरच्या नाही, लाल मिरचीची पेस्ट टाकून घेतली आहे. आता मी हळद, मीठ आणि लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि कांदा खोबरं मसाला आणि आता यामध्ये मस्त अशी फ्रेश कोथिंबीर टाकून घेतली आहे. तेल, पाणी वगैरे नाही टाकायचं आहे. आता हे कोथिंबीरला ओलसरपणा आहे, तर मग आता अशीच ही मिक्स करते. बघा चांगलं आता मिक्स केलं आहे. आता हे सगळं मी या वांग्यांमध्ये भरून घेणार आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेते आणि आता यामध्ये टाकते जिरे मोहरी टाकून घेतली आहे. आता यामध्ये मी टाकून घेणार आहे ही वांगी. मस्त आता मी यामध्ये वांगी टाकून घेतली आहे. चांगली परतून घेते. जास्त पण हलवायचे नाही आहेत का, जेणेकरून त्यातमध्ये भरलेलं जे वाटण आहे ना ते बाहेर येईल. आता हे उरलेलं वाटण मी यावरती टाकून घेणार आहे. मी थोडासा रस्सा पण ठेवणार आहे, कारण भात आहे तर भाताबरोबर खाण्यासाठी. बघा जास्त नाही मी हे मिक्स केलं आहे, थोडंसं हलवून घेतलं आहे आणि फक्त आता यावरती ना मी झाकणवरती पाणी ठेवणार आहे. आता हे पाणी गरम झालं ना, मग हेच पाणी मी आता वांग्यांमध्ये भाजीमध्ये खाली सोडणार आहे. शक्यतो थंड पाणी टाकायचं नाही वांग्याची भाजी करताना, नाहीतर वांगी वाफळतात, मग ती शिजत नाही लवकर. थोडेसे हलवून घेते.
आता याला 10 मिनिट तरी मी शिजवून घेणार आहे. बघा 10 मिनिट झाले आहेत. वांगी मस्त अशी शिजली आहेत. कवळी वांगी आहेत, मोठी दिसत आहेत पण कोवळी आहे तर लवकर शिजतात. बस मी एवढासा रस्सा धरणार आहे आता. बघा छान अशी शिजली आहेत वांगी. तुम्ही पण अशा प्रकारे एकदा ही रेसिपी बनवून बघा, खूप टेस्टी बनते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सगळ्यांना. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी अलका सानप